अमित शहा इतर कामांमध्ये व्यस्त, त्यामुळे आजचा दिल्लीचा दौरा रद्द केल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। सोमवारी किंवा मंगळवारी अमित शहांची भेट घेणार, अजित पवार यांनी दिली माहिती। अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार, सोमवारी विशेष पॅकेजची घोषणा। तर शेतकरी मदतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण। आमच्या जागा वाटपासंदर्भात अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही, कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका। बैठकीत फक्त महायुतीच्या सभांबद्दल चर्चा झाली। जागा वाटपाच्या चर्चेसंदर्भात अजित पवारांचं स्पष्टीकरण। विधानसभेत पोहोचण्यास उशीर झाल्यानं आमदार सुनील शेळकेंची विधान भवनाच्या गेटपासून ते सभागृहापर्यंत मॅरेथॉन दौड। सुनील शेळके लक्षवेधीसाठी धावत सभागृहात दाखल। बेरोजगारी विरोधात नागपुरात विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर अनोखं आंदोलन। अंबादास दानवेंनी वडे पकोडे तळले। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। अवकाळीत नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात त्यांना मदत करा, आमदार रोहित पवारांची मागणी। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत निवेदनाद्वारे ग्वाही। अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचंही केलं आवाहन। राज्यामध्ये एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या 7 महिन्यांच्या काळात तब्बल 4872 नवजात बालकांचे मृत्यू। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं विधान परिषदेत लेखी उत्तर। 0 ते 28 दिवस वयाच्या बालकांच्या मृत्यूमध्ये समावेश। कर्नाटकसोबत कायमस्वरूपी पाणी वाटप करार करण्यासाठी शासन प्रयत्नशील। उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना माहिती। या प्रकरणी सदस्य जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडलेली होती। आतापर्यंत 50,000 कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती। ललित पाटील काही व्याधीने त्रस्त होता, फडणवीसांचं विधानसभेत लेखी उत्तर। तर ललित पाटील प्रकरणी 4 पोलीस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची आणि 6 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई। विधानसभेत ठाण्यातल्या पेमेंट गेटवे घोटाळ्यावर चर्चा। उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटीची घोषणा। 16,000 कोटींचे व्यवहार तपासावे लागणार असल्यानं पहिल्या टप्प्यात एसआयटीला चौकशीसाठी 3 महिन्यांचा कालावधी। राज्यातील कुठलीही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाहीये। चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी समूह शाळा धोरण। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची विधान परिषदेत माहिती। अभिजित वंजारींनी उपस्थित केलेला प्रश्न। शिक्षकांना अशैक्षणिक काम लावल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची सरकारची कबुली। मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ताने पॅरोलवर असताना ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी केली। नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप। एसआयटीद्वारे चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा। सार्वजनिक जीवनात सलीम कुत्ताशी भेट झाली असेलही मात्र कोणतेही संबंध नाहीत, सुधाकर बडगुजरांचं स्पष्टीकरण। व्हिडिओ मॉर्फिंग केल्याचाही दावा। विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी मिळाला नाही, निधी वाटपासंदर्भात काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचा आरोप। निधी वाटपासंदर्भात काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार। निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा काँग्रेस आमदारांचा आरोप। सर्व आमदारांना समान निधी देण्याचा आमचा प्रयत्न। विरोधकांच्या निधी मिळत नसल्याच्या आरोपावर